महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरती कोण बसणार या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी सगळ्यांचं लक्ष काल अमित शहांच्या घरी पार पडलेल्या बैठकीकडे होतं। देवेंद्र फडणवीसच नवे बॉस असतील असं गल्लीपासून दिल्लीपर्यंत ठोस सांगितलं जात आहे। मात्र अद्यापही महायुतीकडून तशी अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये। त्यासोबतच भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक ही सुद्धा प्रलंबित आहे, ज्यामध्ये भाजप विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला जाणार आहे। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। अभिषेक, काल एक महत्त्वाची बैठक झाली दिल्लीमध्ये, परंतु या दिल्लीमधल्या बैठकीनंतर सुद्धा अजून कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये। देवेंद्र फडणवीस हेच नवे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील असं बोललं जात आहे। काय माहिती आहे? नक्कीच अमोल, या संदर्भात जर का बघायचं तर भाजपमध्ये एक आपल्याला प्रोटोकॉल पाहायला मिळतो, ज्यामध्ये जोपर्यंत गटनेत्यांची निवड होत नाही तोपर्यंत आपल्याला जे मुख्यमंत्री पदासंदर्भातली कोणतीही भाष्यता जी आहे ती आपल्याला अधिकृतपणे होताना बघायला मिळत नाही। आणि तशीच प्रकारची सध्याची आपल्याला परिस्थिती पाहायला मिळते आहे। जोपर्यंत भाजपच्या आमदारांची बैठक होत नाही तोपर्यंत गटनेता हा निवड होणार नाही, आणि गटनेता निवड होणार नाही तोपर्यंत मुख्यमंत्री पदासंदर्भात देखील स्पष्टता अधिकृतपणे आपल्याला मिळताना पाहायला मिळणार नाही। मात्र अधिकृतपणे जरी का नसलं तरी अनेक सूत्रांच्या हवालाने आपल्याला ही माहिती मिळताना पाहायला मिळते की देवेंद्र फडणवीस हे स्वतःच मुख्यमंत्री असणार आहेत, आणि त्यामुळे या संदर्भातली अजून ही स्पष्टता जी आहे ती भाजपकडनं अधिकृतपणे देण्यात आलेली नाही आहे। एकूण या आमदारांच्या बैठकी संदर्भात पाहायचं तर त्यामध्ये देखील अजूनही ॲम्बिग्युटी आपल्याला पाहायला मिळते आहे। अद्यापपर्यंत कोणत्याही आमदारांना सूचना ज्या आहेत त्या अधिकृत बैठकीच्या गेलेल्या नाही आहेत। एकूणच जे निरीक्षक आहेत दिल्लीवरून येणारे ऑब्झर्वर जे आहेत ते अजूनपर्यंत नेमल्या गेलेले नाही, आणि त्यामुळेच जी आमदारांची बैठक आहे ती काहीशी आपल्याला लांबताना पाहायला मिळते आहे। दिल्लीमध्ये अनेक घडामोडी सध्याला घडता आहेत, संसदचं अधिवेशन देखील सुरू आहे, आणि या सगळ्या घडामोडींमुळे काहीसा उशीर आपल्याला यामध्ये होताना पाहायला मिळतो। आणि त्यामुळे एकूणच सोमवार नंतर या संदर्भात आपल्याला स्पष्टता येताना पाहायला मिळेल की नेमकं ऑब्झर्वर नेमल्यानंतर किती दिवसांमध्ये ही बैठक होते आहे। साधारणपणे 1 ते 2 दिवसात बैठक अपेक्षित असणार आहे ऑब्झर्वर नेमल्यानंतर, आणि त्यानंतरच ह्या बैठकीमध्ये जे गटनेते आहेत त्यांची निवड आपल्याला होताना पाहायला मिळेल। निश्चित। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।